तर मुलांना आपला जो चॅप्टर आहे फेस्टिवल ईस्ट ऑफ नॉर्थ ऑफ इंडिया याचं जे काही वर्ल्ड मिनिंग आहे ते आज आपण घेणार आहोत. तर बघा, डायव्हर्स मीन्स काय, तर ऑफ ग्रेट व्हरायटी म्हणजे विविधता. आपण पाहिलेलं आहे की आपला भारत जो आहे तो विविधतेने नटलेला आहे. म्हणजेच यामध्ये न जातपात पाहिले जात आहे, न काही रंग याच्यामध्ये, न वर्ण बघितला जात आहे. म्हणजेच डायव्हर्स म्हणजे ऑफ ग्रेट व्हरायटी, विविधतेने आपला जो भारत आहे तो नटलेला आहे. नंतर आहे युनिक. युनिक मीन्स वन ऑफ इट्स काइंड मॅचेस, म्हणजे कशालाही मॅच न होणारं असं अद्वितीय ते काय असतं, तर युनिक असं असतं. मग आहे लश. लश मीन्स रिच, समृद्ध. आपला जो भारत आहे तो समृद्धतेने काय केलेला आहे, तर नटलेला आहे. जसं आपण बघितलेलं आहे की ब्रह्मपुत्र ही जी नदी आहे आसाममध्ये आहे आणि आसाम हे विविधतेने कसं नटलेलं आहे. अगदी ग्रीनरी जी आहे ती चहूबाजूने पसरलेली आहे, हे देखील आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आहे ब्रिक्स. ब्रिक्स म्हणजे क्विक. क्विक मीन्स वेगवान. वेगवान पद्धतीने काय होत आहे, तर जे काही ग्रीनरी आहे ते आपण तिथे पसरलेली बघितलेली आहे. आणि हे देखील पाहिलेलं आहे की जे काही 7 राज्य आहे हिमालयाकडचे, ते 7ही राज्य अगदी 1 ते 2 महिने सोडल्यानंतर काही असे बाकीचे सगळे जे महिने आहेत त्या महिन्यामध्ये त्यांचा एव्हरी फेस्टिवल जे आहे अगदी फुल एनर्जीने ते काय करत असतात, तर सेलिब्रेट करत असतात. नंतर आहे हँडेड डाऊन. हँडेड डाऊन मीन्स काय, तर पास ऑन टू अ लेटर जनरेशन. जसे की आपण बघत आहे ज्या काही परंपरागत पद्धती आहे त्या जर आपण सेलिब्रेट केल्या तर मग ती आपली पुढची पिढीला आपण ते दाखवत असतो आणि मग पुढची पिढी त्याच्या पुढच्या पिढीला काय करत असते ते दाखवते, किंवा तशा पद्धतीने ते लोक काय करत असतात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला हँडओव्हर करत असतात. नेक्स्ट आहे डिस्कार्ड. मीन्स गेट रीड ऑफ, टाकून देणे. जसं की आपण पाहतो की ज्या काही त्याग करणे, आपण त्याला असं देखील म्हणू की ज्या काही गोष्टी आहेत ज्या न पटणाऱ्या आहेत, जसे की जुन्या गोष्टी आहेत त्या देखील काय करत असतात, न पटणाऱ्या त्या टाकून देत असतात. जे काही हेवे देवे आहे ते देखील ह्या फेस्टिवलमध्ये सोडून दिले जातात. मग आहे रिव्ह्यू. म्हणजेच रिफ्रेश अँड एनर्जीज. म्हणजेच यामध्ये पुनरुज्जीवित. जसे की बघा, काही सण उत्सव असेल तर आपल्यामध्ये जशी एनर्जी येते, ज्या उत्साहाने आपण कुठलाही जो सण आहे तो सेलिब्रेट करतो, त्याच एनर्जीने हे आसाममधील, मेघालयामधील, नागालँडमधील हे जे 7 राज्य आहेत त्यांच्यामधील लोक जे आहे ते काय करत असतात, तर प्रत्येक महिन्याला येणारा जो सण आहे तेवढ्याच एनर्जीने सेलिब्रेट करत असतात. मग आहे सेम्च्युअस. म्हणजेच व्हेरी ग्रँड, भव्य दिव्य असे काही सण असतात ते त्या पद्धतीने देखील काय करत असतात, साजरे करत असतात, सेलिब्रेट करत असतात. नंतर आहे हेडगर. म्हणजे व्हॉट इज वॉर्न ऑन द हेड. काही परंपरेमध्ये किंवा जे काही सण उत्सव असतात त्याच्यामध्ये बघा, ज्या काही पगड्या आहेत त्या देखील घालण्याचा एक रिवाज असतो. आणि हे देखील कशामध्ये ॲक्सेप्ट केलं जातं, तर हे जे 7 राज्य आहे त्याच्यामध्ये काही सण असे असतात की त्यामध्ये स्त्रिया असो पुरुष आहे हे पगड्या घालत असतात. मग आहे कॅल्मिलिटीज. म्हणजेच डिस्टेअर्स. आणि कॅल्मिलिटीज म्हणजेच डिस्टेअर्स म्हणजेच काय करणे आहे, तर त्याग करणे आहे, टाकून देणे आहे. त्यानंतर आहे ब्रिंग आउट. मीन्स टू डेव्हलप अँड प्रेझेंट टू पब्लिक. म्हणजे बाहेर आणणं. बघा, ज्या काही 7 राज्य आहेत त्या 7ही राज्यांमध्ये जे लोक आहेत त्यांच्यामधील जे काही क्वालिटीज आहेत, विविध गुण आहेत, ते सेलिब्रेटला काय करत असतात, तर जेव्हा ते फेस्टिवल सेलिब्रेट करत असतात तेव्हा त्यांच्या अंगी असलेले जे गुण आहे ते इतरांपर्यंत पोचत असतात. जसं गाणं असो किंवा वादन असो किंवा नृत्य असो किंवा इतर ॲक्टिव्हिटीज असो, त्याद्वारे काय करत असतात, ते स्वतःला सिद्ध करत असतात. तर पहा मुलांनो, या पाठामध्ये आपण काय शिकलेलो आहोत, तर या पाठामध्ये आपण इन दिस लेसन वी लर्न हाऊ द नॉर्थ ईस्ट रिजन ऑफ इंडिया. आता आपण बघितलेलं आहे की नॉर्थ ईस्ट इंडियामधील जे लोक आहेत ते त्याचे जे काही सण आहे ते कसे सेलिब्रेट करतात हे आपण या पाठाद्वारे अनुभवलेलं आहे. आता कन्सिस्टिंग ऑफ 7 स्टेट्स इज अ प्लेस ऑफ डायव्हर्स कल्चर्स. द डिफरंट communities and tribes celebrate their unique festivals with great enthusiasm and joy.
ते कुठल्याही जातीपातीला धर्माला न मानता काय करत असतात, एकत्र येत असतात आणि अगदी जल्लोषाने अगदी आनंदी हॅपी होऊन ते काय करत असतात, तर जो सण आहेत हे 7 राज्य जे आहेत ते सेलिब्रेट करत असतात. आपण पाहिलेलं आहे की हे जे 7 राज्य आहे काही महिने सोडले तर प्रत्येक महिन्याला काय करत असतात, तर कुठलाही सण असो उत्सव असो खूप आनंदाने खूप जॉयफुल ते काय करत असतात, आपले जीवन जे आहे जगत असतात. काही दिवस अगदी सगळेच मेहनतीमध्ये किंवा कष्टाने त्यांनी ते दिवस घालवलेले असतात, पण एखादा दिवस असा येतो की त्या दिवशी ते फुल एन्जॉय करत असतात. म्हणजेच थोडक्यामध्ये आलेले जे काही त्यांचे सण आहेत ते सेलिब्रेट करतात, स्वतःमधील ज्या काही क्वालिटीज आहेत ते देखील ते दाखवत असतात आणि अशा पद्धतीने अगदी आनंदाने जे काही त्यांचे सण आहेत ते सेलिब्रेट करत असतात. आपण बघितलेलं आहे इथले जे लोक आहेत ते शेतीला जास्त प्राधान्य देतात. ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे तिकडनं जात असल्यामुळे ते एक वरदान त्या राज्यांना ठरलेलं आहे आणि म्हणून सर्वत्र तिकडे काय पसरलेलं आहे, तर ग्रीनरी पसरलेली आहे. त्यांचा आभार म्हणून, निसर्गाचा आभार म्हणून ते हे जे सण आहेत ते सेलिब्रेट करत असतात. धरणीला ते आभार मानत असतात, तसेच जे निसर्गाचं आहे त्यांचं देखील आभार मानत असतात. तर अशा प्रकारे हे लोक ह्या प्रत्येक सणांचा काय करत असतात, आनंद उपभोगत असतात आणि हॅपी राहत असतात. हे तसंच आपल्याला देखील काय करायचं आहे, आपल्या देखील राज्यामध्ये काय होतं, तर भरपूर सण जे आहेत ते आपण सेलिब्रेट करतो. आपण देखील काय करायला पाहिजे, तर त्या आनंदाचा उपभोग जो आहे तो घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण या लेसनमध्ये हॅपी कसं राहायचं हे देखील आपण शिकलेलो आहोत. तसेच विविधतेमधून एकता कशी निर्माण करायची हे देखील आपण या पाठामधून शिकलेलो आहोत. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपला जो 4.5 हा जो लेसन आहे फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया हा आपण लर्न केलेला आहे. आता आपण ॲक्टिव्हिटीज, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर याद्वारे देखील हा जो आपला लेसन आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, आपला जो पाठ होता 4.5 फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया हा जो आपला लेसन आहे तो आपण लर्न केलेला आहे. आता आपण त्याचे ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत आणि ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातील, त्याचे जे आन्सर्स आहेत ते आपल्याला ऑप्शनद्वारे द्यायचे आहेत. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला या ॲक्टिव्हिटीजमध्ये काही क्वेश्चन विचारण्यात येणार आहे. ते असे आहे की एव्हरी फेस्टिवल ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया इनकम्प्लीट विदाउट. आता ह्या ईशान्य भागाकडे जे काही राज्य आहेत त्यांच्या जे फेस्टिवल्स आहेत ते कशाद्वारे इनकम्प्लीट आहे, काय त्याच्यामध्ये नाही केलं जात ज्यामुळे ते इनकम्प्लीट राहतील. तर आपल्याला माहीत आहे डान्स अँड म्युझिक की फूड अँड स्वीट्स यापैकी योग्य ऑप्शन आपलं काय असणार आहे. अगदी बरोबर, डान्स अँड म्युझिक शिवाय हे जे फेस्टिवल्स आहे ते कसे असतात, तर इनकम्प्लीट असतात. आपल्याला माहीत आहे की प्रत्येक फेस्टिवलमध्ये काय केलं जातं, तर डान्स आणि म्युझिक हे असतंच. त्याशिवाय त्यांचा प्रत्येक फेस्टिवल जो आहे तो कसा असतो, इनकम्प्लीट असतो. म्हणून आपलं राईट आन्सर काय आहे, तर डान्स अँड म्युझिक हे आपलं काय आहे, तर राईट आन्सर आहे. आता जो आपण नेक्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे तो आहे पीपल ऑफ डॅश आर ट्रू लवर्स ऑफ नॅचरल अँड इट्स ब्युटी. आपल्याला माहिती आहे की ते नागालँडमध्ये आहे की अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. नॅचरल ब्युटी सांगा पाहू. अगदी बरोबर, अरुणाचल प्रदेशमध्ये अगदी नॅचरल ब्युटी आहे. निसर्गाचं जणू काही वरदानच या 7 राज्यांना लाभलेलं आहे. आता पुढचा जो आपला प्रश्न आहे तो असा आहे की द डॅश फेस्टिवल सेलिब्रेटेड 3 times a year टू मार्क द स्टेज ऑफ ॲग्रिकल्चर. आता इथे आपण पाहिलेलं आहे की हे जे आहे बिहू आहे की वांगला आहे. बघा, इथे आपल्याला नीट क्वेश्चन जो आहे तो समजून घ्यायचा आहे, ज्याद्वारे काय होणार आहे की आपल्याला 2 ऑप्शन दिले जातील आणि त्यापैकी मग आपल्याला राईट आन्सर जे आहे ते देता येईल. बघा, फर्स्ट जे आहे द डॅश फेस्टिवल्स इज सेलिब्रेटेड 3 times. कुठला असा सेलिब्रेट आहे जो 3 वेळा सेलिब्रेट केला जातो. अ इयर टू मार्क द स्टेजेस ऑफ ॲग्रिकल्चर, म्हणजे शेतीविषयक असा एक
काय आहे फेस्टिवल आहे, जो बघा जी काही पेरणी आहे ती करण्या अगोदर सेलिब्रेट केला जातो, पेरणी झाल्यानंतर सेलिब्रेट केला जातो, पीक काढल्यानंतर सेलिब्रेट केला जातो. तर अशा 3 पार्टमध्ये जो सण आहे तो सेलिब्रेट केला जातो. असा सण जो आहे तो कुठला आहे? तो बिहू आहे की वांगला आहे? अगदी बरोबर. काय आहे तर बिहू हा जो सण आहे तो 3 पार्टमध्ये सेलिब्रेट केला जातो. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की अरुणाचल प्रदेश फाइंड्स अ मेन्शन इन अनसाइंड लिटरेचर ऑफ द डॅश अँड महाभारत. आता ह्या ज्या काही पर्वत आहे किंवा जे काही आपल्याला इथे सांगितलेलं आहे की अरुणाचल प्रदेश फाइंड्स a mention in an unsigned of literature of the. आता एक तर महाभारतामध्ये यांचे काय आहेत नावांचा उल्लेख आहे. आणखी एक कुठला ग्रंथ आहे ज्यामध्ये यांच्या नावाचा उल्लेख आहे? तो रामायण आहे की पुराणचा आहे? तर ते पुराणचा आहे. अगदी बरोबर. कुठला आहे तर पुराणचा आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे अभ्यासणार आहोत की सॉंग्स अँड डान्स ऑफ नागालँड टेल यू देअर हिस्ट्री ओरली. मग बघा, हे जे लोक आहेत जे ईशान्य भागाकडे राहतात तर ते लोक आपल्या डान्सने आणि गायनाने, नृत्याने काय दाखवतात तर त्यांची जी हिस्ट्री आहे ते दाखवतात. म्हणजेच हे जे सेंटेन्स आहे हे आपलं कसं आहे तर हे सेंटेन्स आपलं ट्रू आहे. म्हणजेच तिकडे काय केलं जातं की ज्या काही त्यांच्या परंपरा आहेत त्या पिढीनपिढी जशा चालत आलेल्या आहे त्याच प्रकारे त्यांचं नृत्य असतं, त्यांचं गायन असतं आणि त्यांचं वादन देखील असतं. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे इन त्रिपुरा a few people join in the celebrations of festivals. आता फ्यू पीपल म्हणजेच अगदी थोडेच लोक जे आहे ते सामील होतात का फेस्टिवलमध्ये? तर नाही. संपूर्ण गावाचे गाव जे आहे ते एकत्र येऊन हे जे फेस्टिवल्स आहेत ते सेलिब्रेट करत असतात. म्हणून हे जे विधान आहे, वाक्य आहे, सेंटेन्स आहे ते कसं आहे तर ते फॉल्स आहे. आणि पहा, आपलं जे आन्सर आहे ते देखील राईट आलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत. दिस सेलिब्रेशन ऑफ फेस्टिवल ब्रिंग आउट द नॅचरल टॅलेंट ऑफ द पीपल. आता आपल्याला माहीत आहे या ईशान्य भागाकडील लोकांमध्ये नॅचरली काय असतं तर टॅलेंट असतं. म्हणून हे जे सेंटेन्स आहे ते कसं आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे? अगदी बरोबर. कसं आहे तर हे जे सेंटेन्स आहे ते ट्रू आहे, कारण नॅचरली त्यांच्यामध्ये काय असतं, टॅलेंट हे असतं. आणि आपला शेवटचा जो प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की पीपल इन दिस 7 स्टेट्स प्रे गॉड फॉर देअर हेल्थ. आता फक्त त्या 7 राज्यांसाठीच ब्लेसिंग देतात का देव? तर नाही. म्हणून आपलं हे जे विधान आहे कसं आहे तर फॉल्स आहे. म्हणजेच जो देव आहे तो सगळ्यांसाठीच काय करत असतो, सगळ्यांवरतीच एक कृपा करत असतो. मग बघा, अशा पद्धतीने आपली जी ॲक्टिव्हिटीज आहे ती देखील इथे आपण कंप्लीट केलेली आहे. आता गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत, हा पार्ट जो आहे तो थोडक्यात समजून घेणार आहोत. तर बघा, इथे आपण हा एक गेम जो आहे तो इथे घेतलेला आहे. या गेमद्वारे आपल्याला काही प्रश्न विचारले जातील आणि त्याचे जे 4 ऑप्शन आहेत ते देखील आपल्याला इथे विचारले जातील. त्या 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि राईट आन्सर जे आहे ते आपल्याला द्यायचं आहे. तर पहा मुलांनो, जो आपला पहिला क्वेश्चन आहे तो असा आहे की पीपल ऑफ डॅश आर ट्रू लवर्स ऑफ नॅचरल अँड इट्स ब्युटी. आणि त्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आपला ऑप्शन आहे तो आहे आसाम, सेकंड आहे अरुणाचल प्रदेश, थर्ड आहे मिझोराम आणि आपला जो शेवटचा ऑप्शन आहे तो आहे नागालँड. मग सांगा पाहू आपलं योग्य आन्सर काय असणार आहे. पीपल ऑफ डॅश आर ट्रू लवर्स ऑफ नॅचरल अँड इट्स ब्युटी. नॅचरल ब्युटी कुठल्या राज्यांमध्ये असते बघा, आहे तर ते अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. बघा, आपलं आन्सर देखील राईट आलेला आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो सेकंड प्रश्न आपण घेतलेला आहे की एव्हरी फेस्टिवल ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया इज इनकम्प्लीट विथ. आता प्रत्येक जो सण आहे तो कशाशिवाय साजरा होत नाही ते आपल्याला इथे सांगायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. त्यापैकी एक आपल्याला सिलेक्ट करून योग्य आन्सर द्यायचा आहे. पहा, 4 जे ऑप्शन आहेत ते असे आहेत की डान्स अँड म्युझिक, फूड अँड स्वीट्स, लाईट्स अँड क्रॅक्स, प्ले अँड स्पोर्ट्स. तर सांगा पाहू इथे कशाशिवाय
जे ईशान्य भारतातील लोक आहेत त्यांचं जे फेस्टिवल आहे ते इनकम्प्लीट आहे. अगदी बरोबर. डान्स अँड म्युझिक शिवाय त्यांचं एव्हरी फेस्टिवल हा कसा असतो, इनकम्प्लीट असतो. प्रत्येक फेस्टिवलमध्ये त्यांचा डान्स असतो, त्यांचं जे काही गायन आहे, वादन आहे, ते सगळे काही ॲक्टिव्हिटीज आहे त्या सगळ्या काही असतात. त्याशिवाय त्यांचा प्रत्येक जो फेस्टिवल आहे तो इनकम्प्लीट असतो. म्हणून आपलं राईट आन्सर काय आहे, तर डान्स अँड म्युझिक हे आहे आपलं राईट आन्सर. आणि पुढचा जो क्वेश्चन आहे आपला तो आहे द डॅश फेस्टिवल इज सेलिब्रेटेड 3 times अ इयर टू मार्क द स्टेजेस ऑफ ॲग्रिकल्चर. आणि असा कुठला सण आहे जो 3 भागामध्ये विभागलेला आहे आणि सेलिब्रेट देखील केलेला आहे. तर बघा तो आहे चपचारकूट, सेकंड आहे वांगला, थर्ड आहे बिहू आणि लास्ट आहे ओणम. मग असा कुठला सण आहे की जो 3 भागामध्ये पार्टमध्ये विभागून त्याचं जे सेलिब्रेशन आहे ते केलं जातं. अगदी बरोबर. बिहू जो आहे हा एक असा सण आहे ज्याचे 3 पार्टमध्ये काय होतं, सेलिब्रेशन होतं. मग आपला जो शेवटचा क्वेश्चन आहे तो असा आहे की अरुणाचल प्रदेश फाइंड्स अ मेन्शन इन अनसाइड लिटरेचर ऑफ द डॅश अँड महाभारत. आता आणखी एक कुठला ग्रंथ आहे ज्यामध्ये त्याचा उल्लेख होणार आहे, तो बघा रामायण आहे, वेदास आहे, श्लोक्स आहे की पुराणचा आहे. अगदी बरोबर. पुराणामध्ये देखील उल्लेख आढळून आपल्याला आलेला आहे. आता अशा प्रकारे आपलं जो गेम आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण हा लेसन समजून घेतलेला आहे. आता या लेसनवरती आपण थोडक्यात टेस्ट घेणार आहोत आणि तुम्ही सगळेजण अगदी उत्सुक असणार आहे प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी. कारण यामध्ये काय आलेले आहेत, 4 ऑप्शन आलेले आहेत आणि एक जो ऑप्शन आहे तो राईट असणार आहे जो तुम्हाला सांगायचा आहे. तर पहा आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे अरुणाचल प्रदेश फाइंड्स अ मेन्शन इन अन अनसाइड लिटरेचर ऑफ द डॅश अँड महाभारता. आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे बघा रामायण, वेदा, श्लोक्स आणि पुराण. मग आपलं योग्य ऑप्शन काय आहे, अगदी बरोबर पुराण हे काय आहे आपलं योग्य ऑप्शन आहे. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो आपल्याला इथे सांगितलं गेलेला आहे की एव्हरी फेस्टिवल ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया इज इनकम्प्लीट विदाऊट. कशाशिवाय त्या नॉर्थ ईस्टचा जो काही फेस्टिवल आहे तो इनकम्प्लीट असतो. बघा डान्स अँड म्युझिक, फूड अँड स्वीट्स, लाईट्स अँड क्रॅकर्स, प्ले अँड स्पोर्ट्स. कशाशिवाय इनकम्प्लीट असतो, अगदी बरोबर डान्स अँड म्युझिक शिवाय सगळे जे त्यांचे सण आहे ते कसे असतात तर इनकम्प्लीट असतात, अपूर्ण असतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे द डॅश फेस्टिवल इज सेलिब्रेटेड 3 times ऑफ इयर टू मार्क द स्टेजेस ऑफ ॲग्रिकल्चर. शेतीविषयक असा एक सण आहे जो 3 पार्टमध्ये सेलिब्रेट केला जातो. तो कुठला आहे पहा, तो चपचारकूट आहे की वांगला आहे, बिहू आहे की ओणम आहे. सांगा पाहू कुठला आपला जो सण आहे जो 3 पार्टमध्ये सेलिब्रेट केला जातो. अगदी बरोबर. बिहू जो आहे हा एक सण आहे जो 3 वेळा काय केला जातो, 3 भागांमध्ये सेलिब्रेट केला जातो. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे पीपल ऑफ डॅश आर ट्रू लवर्स ऑफ नॅचरल अँड इट्स ब्युटी. त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि नागालँड. मग आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, अगदी बरोबर अरुणाचल प्रदेश हे काय आहे आपलं योग्य आन्सर आहे. तर पहा मुलांनो, आपण इथे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते अगदी राईट दिलेलं आहे. पहा मुलांनो, अशा प्रकारे जे आपण टेस्ट घेतली होती त्याचे जे काही आन्सर आहेत ते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत. आता आपण काही क्वेश्चन आन्सर जे आहेत ते सुद्धा या पाठाचे बघणार आहोत. तर पहा मुलांनो, काही क्वेश्चन आन्सर आहेत जे इथे आपण घेणार आहोत. तर आपला जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे ऑन व्हॉट ओकेशन्स आर द 3 सेट्स ऑफ बिहू फेस्टिवल सेलिब्रेटेड. आता हा जो बिहू सण आहे तो 3 पार्टमध्ये कसा साजरा केला जातो ते आपण इथे थोडक्यात सांगणार आहोत. तर बघा मुलांनो, हा जो बिहू सण आहे तो 3 पार्टमध्ये इथे सेलिब्रेट केलेला आहे. बघा, द 3 डिफरंट सेट्स ऑफ बिहू फेस्टिवल्स आर सेलिब्रेटेड अकॉर्डिंग टू डिफरंट ॲग्रिकल्चर.
म्हणजे शेतीविषयीच हा जो सण आहे तो सेलिब्रेट केला जातो, पण वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केला जातो. वेगवेगळे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत तो घेऊन हा जो सण आहे तो सेलिब्रेट केला जातो. मग दिस 3 सेट्स आर द बिगिनिंग, म्हणजे सुरुवातीला हा जो सण आहे तो जो सण आहे तो सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर ऑफ द हार्वेस्टिंग सीझन, जेव्हा पेरणी केली जाते तेव्हा देखील हा सण जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. द कम्प्लिशन ऑफ सोविंग अँड द एंड ऑफ द हार्वेस्ट सीझन, जेव्हा हे जे सुगीचं सीझन आहे, जेव्हा ते त्यांचा जो सुगीचं सीझन संपलेलं असतं तेव्हा देखील हा जो सण आहे तो सेलिब्रेट केला जातो. म्हणजे सुरुवातीला आणि जेव्हा सुगी त्या शेतामध्ये किंवा ॲग्रिकल्चरद्वारे तयार होते तेव्हा, आणि जेव्हा हे सुगीचं सीझन संपतं तेव्हा देखील हा जो सण आहे तो बिहू हा फेस्टिवल सेलिब्रेट केला जातो. तर अशा प्रकारे आपलं जे क्वेश्चन आहे ते आपण इथे त्याचा आन्सर दिलेला आहे. आणि जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेतलेला आहे की व्हॉट आर द स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स बिहू ऑफ बिहू डान्स अँड म्युझिक. आणि त्याचं जे आन्सर आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे, आणि ते असं आहे की द बिहू डान्स इज जॉयस ऑन परफॉर्म बाय बोथ यंग मेन अँड वुमेन. आता याच्यामध्ये स्त्रिया असो, पुरुष असो किंवा कुठल्याही वयाचे पीपल असो, लोक असो, यामध्ये सहभागी होतात. इट इज नॉन फॉर इट्स क्विक स्टेप्स अँड हँड मुवमेंट. याच्यामध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होतात, खूप सारे मुवमेंट्स याच्यामध्ये केले जातात. त्यानंतर अनयुजेबल इन्स्ट्रुमेंट्स प्रोव्हाइड ट्रॅडिशनल म्युझिक फॉर द डान्स. जे काही पारंपरागत पद्धतीचे जे काही डान्सेस आहेत ते याच्यामध्ये घेतल्या जातात, ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात, गायन केलं जातं, वादन केलं जातं. दे यूज द ढोल विच इज सिमिलर टू अ ड्रम, द पेपा अ वाइंड इन्स्ट्रुमेंट मेड फ्रॉम अ बफेलो हॉर्न. जे काही म्हशीच्या शिंगापासून जे काही वादन तयार केलं जातं ते देखील ह्या जे काही फेस्टिवल आहे यामध्ये सेलिब्रेट केलं जातं. त्यानंतर आहे सॅम्बल्स अँड बांबू क्लॅपर. ज्या काही बांबूपासून तयार करण्यात आलेल्या ज्या काही चिपळ्या आहेत त्यापासून देखील वादन तयार केलं जातं. मग द सॉंग्स हॅव बीन पास्ड ऑन द टू एव्हरी न्यू जनरेशन. त्या प्रत्येक पिढ्यानपिढ्या हे जे प्रोग्राम्स आहेत, जे फेस्टिवल्स आहेत ते काय केले जातात, सेलिब्रेट केले जातात, आणि प्रत्येक पिढीपर्यंत यांचं जे काही काम आहे ते पोचवलं जातं. आपली परंपरा ते कशामधून मांडतात तर गायनमधून, वादनमधून ते आपली परंपरा जी आहे ते पुढे घेऊन जात असतात. आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे घेतलेला आहे की हाऊ डू द विलेजर्स डान्स ड्युरिंग द वांगला फेस्टिवल. आणि त्याचा आन्सर आपण इथे घेतलेला आहे की वांगला जे फेस्टिवल आहे त्यामध्ये ते देखील खूप उत्साहाने सेलिब्रेट केलं जातं. मग द डान्स परफॉर्म बाय द विलेजर्स ड्युरिंग वांगला फेस्टिवल्स हॅज 2 पॅरेला लाईन्स. याच्यामध्ये काय